तुम्हाला ही कंपनी आठवते का, जिचा IPO जो आजपासून जवळपास 1-1.5 वर्षापूर्वी आला होता? या कंपनीचे फक्त 2 शोरूम होते यामाहाचे, फक्त 8 एम्प्लॉईज होते, रेव्हेन्यू सुद्धा फार कमी होता आणि तरी सुद्धा या कंपनीने फार मोठा आपला IPO आणला. IPOला सबस्क्रिप्शन सुद्धा फार जास्त मिळालं, जवळपास 418 पट सबस्क्रिप्शन या IPOला मिळालं होतं. या IPOचा जो ग्रे मार्केट प्रीमियम होता, ग्रे मार्केट प्रीमियम आपल्याला हे सांगतो की लिस्टिंग गेन किती मिळणार, तो 100% वर होता. एवढं सगळं असल्यामुळे लोकांनी फार इंटरेस्ट घेतला IPOमध्ये, पैसा फटाफट इन्व्हेस्ट केला, पण कंपनीला लिस्टिंग गेन मिळाला 0%, काहीच नाही. म्हणजे ज्यांनी ग्रे मार्केट प्रीमियम बघितलं, IPOचे डिटेल्स बघितले, त्यांना वाटले की आपली एक प्रकारे फसवणूक झाली आहे. पण गोष्टी तिथेच थांबल्या नाही. या लोकांनी इन्व्हेस्ट केलेलं, त्यांनी म्हटलं की आता आपण इन्व्हेस्ट तर केलं, थोडा वेळ थांबूया जेणेकरून शेअर प्राईस अजून वाढेल. पण झालं उलटंच. कंपनीची परफॉर्मन्स काहीच नाही आहे, म्हणजे ना कंपनीची ग्रोथ आहे, उलटं कंपनीने कर्ज वाढवलेलं आहे, कंपनीचं कॅश फ्लो सुद्धा बिलकुल स्ट्रॉंग नाही आहे, प्रॉब्लेम्स आणखी आहेत आणि बिझनेस प्लॅन सुद्धा काहीच नाही आहेत. म्हणजे 2 शोरूम चालू आहेत ते चालू आहेत. सध्याच्या कंडिशनला कंपनीची शेअर प्राईस 50%पेक्षा जास्त खाली पडलेली आहे आणि इन्व्हेस्टर्सला मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. यातून शिकण्यासारखं हेच आहे की IPO मार्केटमध्ये जेव्हा बुल रन येतो, बूम असतो, तेव्हा प्रत्येकजण कशामध्ये पण इन्व्हेस्ट करतो, पण जेव्हा तो बुल रन निघून जातो तेव्हा उरतात ते फक्त लॉसेस. तर त्यामुळेच कुठल्याही IPOमध्ये इन्व्हेस्ट करण्याआधी त्याचा बिझनेस समजून घ्या, कंपनीचं मॅनेजमेंटला समजून घ्या, त्यांचे प्रोडक्ट सर्व्हिसेस काय करतात, त्याचं व्हॅल्युएशन किती आहे, तो IPO महाग आहे की स्वस्त आहे, ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि त्यानंतरच इन्व्हेस्ट करा. नाहीतर रिसोर्सफुल ऑटोमोबिलमध्ये जशा प्रकारे लोकांचा पैसा फसला, तसा तुमचाही एखाद्या IPOमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये फसवू शकतो. तर स्टॉक मार्केट म्हणजे कुठला सट्टा बाजार नव्हे, जिथे तुम्ही रँडमली कुठल्याही स्टॉकवर पैसे टाकले आणि तुमचा पैसा बनला. पैसा बनवायचा असेल तर तुम्हाला त्याचा ॲनालिसिस, रिसर्च ह्या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतील. त्याच्या शिकण्याची सुरुवात आजपासूनच करा. तर सध्या एवढंच, भेटूया उद्याच्या शॉर्टमध्ये.